आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण मी आज स्वतःहून कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी स्वतः सरेंडर होण्यासाठी जात आहे। फक्त आपली कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी की हे राजकीय आहे, कारण शेवटी कार्यकर्त्यांना सुद्धा जुन्या BJPच्या लोकांना इवन राणे समर्थकांना सुद्धा मान्य नाही। जर या ठिकाणी सूडबुद्धीने असतं तर काल मॉब जिल्ह्यातला उसळला पाहिजे होता की तुम्ही नितेश राणेला चुकीच्या पद्धतीने ह्याच्यामध्ये गोवताय, मग उद्रेक जिल्ह्यात का झाला नाही ह्याचंही उत्तर राणे कुटुंबियांनी द्यावं। जर राजकीयदृष्ट्या गुंतवलं असतं तर उद्रेक झाला असता, राजकीय BJPचे लोक रस्त्यावर आले असते। तसं घडत नाही, याचा अर्थ त्यांनाही माहिती आहे की नितेश राणेंची कार्यपद्धती माहिती आहे, त्यांची प्रवृत्ती माहिती आहे, कारण त्याचे अनुभव त्यांना आलेले आहेत, कार्यकर्त्यांना पण आलेले आहेत। आज काही कार्यकर्ते दबक्या आवाजात बोलतात की नाही हो सावंतसाहेब आम्ही तुमचं काम केलं असतं, पण आम्हाला त्यांची भीती वाटते, आमच्या तंगड्या तोडण्याची ते धमकी देतात, हे कार्यकर्ते त्यांचे सांगतात। आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी सूडबुद्धीचा काही संबंध नाही आणि म्हणून ह्या मतदारसंघाचे आमदार हे विकासाचे जनक नाही आहेत, तर ते सुपारीबाज आमदार म्हणून त्यांचं नाव या मतदारसंघात आणि या महाराष्ट्रामध्ये फेमस